आज 23 जानेवारी बाळासाहेबांचा जन्मदिवस। बाळासाहेबांच्या या जन्मदिवशी काय श्रद्धांजली द्यावी किंवा काय त्यांना आदरांजली अर्पण करावी अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती आणि त्यातच भास्कर जाधवांनी एक मोठं विधान केलं। भास्कर जाधवांनी शिंदेंना भावनिक साथ घातली। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेनं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदासाठी पाठिंबा द्यावा असं भास्कर जाधव म्हणाले। त्यावर शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। पण प्रश्न दोन उरतात, ते म्हणजे असा पाठिंबा जर शिंदेंनी दिला, खरं तर ते शिंदे देणार का हा पहिला प्रश्न, आणि असा पाठिंबा जर शिंदेंनी दिला तर उद्धव ठाकरे तो पाठिंबा घेणार का, आपण पाहूयात। वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही। शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही। ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे। पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका, हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाकरेंनी प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ, या व्हिडिओच्या शेवटी म्हटलंय, आम्हा शिवसैनिकांना तुम्ही दिलेलं बाळकडू आम्ही सदैव जपून ठेवू। आणि आता प्रश्न हा आहे की हे बाळकडू नेमकी कुठली शिवसेना जपणार, ठाकरेंची शिवसेना की शिंदेंची शिवसेना? बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धव ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करायला पोहोचले आणि एकनाथ शिंदे यांनीही त्याच ठिकाणी जाऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली। बाळासाहेबांची जन्मशताब्दी असतानाच मुंबई महापौर पदाचे वारे वाहू लागले आणि म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना एक भावनिक आवाहन केलंय। भास्कर जाधवांचं म्हणणं आहे, मुंबई महापौर पदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा। तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू। महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू। पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। अशीच भाषा काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनीही केली होती। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन एकमेकांशी बोलावं आणि दोन्ही शिवसेना एक व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं होतं। घाट घातला, आता शिंदेला घाटाचा घाट चालू आहे, त्यामुळे शिंदे साहेबांनी आणखीनही हुशार व्हावं, माझं असं मत आहे। शेवटी बाप बाप होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांसोबत बसावं, समन्वय ठेवून, जसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाचा पक्ष आणि अजितदादा पवारांचा पक्ष एकत्र येऊ शकतो, तर शिवसेना ही एकसंघ होती आणि आहे हे दाखवायचं जर असेल तर शिंदे साहेबांनी, तुम्ही काही पक्षासाठी लय पापड बेलले नाहीत महाराष्ट्रभर की तुम्ही पक्षावर दावा करायला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक होण्याची मागणी वाढतीये, आता निर्णय शिंदेंना घ्यायचा आहे। नाही, त्यांनी काय म्हणाले याच्यापेक्षा आम्हाला काय करायचं हे महत्त्वाचं आहे। आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे वंदनीय बाळासाहेबांचा विचार कानाकोपऱ्यामध्ये पोचवणारं नेतृत्व आहे, हे सर्वमान्य झालंय। म्हणूनच नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळालं। 3 वर्षानंतर उठावानंतर आम्ही महानगरपालिका लढलो, 402 नगरसेवक आमचे झालेले आहेत। त्याच्यामुळे भास्करराव जे बोलले असतील ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। शिंदे आणि ठाकरेंनी एक व्हावं या मागणीसाठी उद्धव ठाकरे खरंच तयार होणार का? त्यावर राऊत म्हणतायत, ठाकरेंच्या शिवसेनेचे इतके वाईट दिवस अजून आलेले नाहीत। पक्ष निर्णय घेईल शिंदेचा पाठिंबा घ्यायचा की नाही, काय करायचं यापुढे। येस, शिंदेचा पाठिंबा घेणार नाही, हां ते हवं की पक्ष विचार करेल। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही।
आम्ही कळवळत नाही, बरं का. संजय राऊतांचं जे विधान आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिंदेचं शिवसेना नकोय, एक वेळ भाजपा बरोबर जाऊ, एवढं प्रेम अतिप्रेम कशावर? त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो, त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात युती आणि आघाड्यांचे नवनवे धक्कादायक प्रयोग पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले एकमेकांविरोधात लढले, भाजप आणि काँग्रेस एकत्र आले, भाजप आणि MIM एकत्र आले, मनसे शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेली, राज ठाकरेंनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिले, गरज पडली तर भाजपबरोबर जाऊ असं राऊत म्हणतायत. राजकारणातली ही कुस्तीतली दोस्ती पाहता उद्या कदाचित खरंच शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील सुद्धा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.